सगळ्यांना नमस्कार. मी पंकज अतुलकर, डीसीपी झोन 1 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या शहरामध्ये इलेक्शनचा वेळ आली आहे. आम्ही सगळ्यांना विनंती करतो की हे निवडणुकाचं जे वातावरण आहे ते एकदम कायदेशीर ठेवणे हे आपण सगळ्याची जिम्मेदारी आहे. तसेच कोणीही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची आम्ही खात्रीशीर आपल्याला जाणीव देतो आहेत. तसेच आपल्याला पोलिसांची काहीही मदत पाहिजे, आपण आमचे 112 नंबरवर डायल करा, पोलीस ठाण्याला कनेक्ट व्हा, आमचे पोलीस अधिकारी अंमलदारला आपली जे अडचण आहे ते सांगा. पण कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही याची तुम्हाला खात्री करून देतो. आणि जर कोणी प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई करताना आम्ही अजिबात कोणतेही व्यक्तीला ऐकणार नाही आणि पूर्णपणे जशी आपली प्रक्रिया आहे कायद्याची त्याचंच पालन करू. सगळ्यांना नागरिकांना आमची विनंती आहे की आपण हे निवडणुकामध्ये निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक प्रमाणे आपण सहभागी व्हावा आणि इलेक्शन एकदम शांतताने होईल याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर नमस्कार, मी प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 छत्रपती संभाजीनगर. सोशल मीडियावरती आज एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये पोलिंग चीट वाटप करताना एका व्यक्तीला काही जण मारहाण करतात अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. तर यामध्ये मी सांगू इच्छितो की सदरची घटना ही 3 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यामध्ये मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला CR नंबर 389/2021 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दोषारोपपत्रसुद्धा गेलेलं आहे. माझं सर्व नागरिकांना यामार्फत आवाहन आहे की असे कुठले व्हिडिओज व्हायरल होत असतील तर ते कोणत्या कालावधीचे आहेत, कोणत्या ठिकाणाचे आहेत याबाबतची अगोदर खात्री करावी. ते आपल्याकडचे आहेत किंवा ते दुसऱ्याकडचे आहेत, दुसऱ्या ठिकाणाचे आहेत, असे व्हायरल होत आहेत का याची अगोदर शहानिशा करावी आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद.